जितेंद्र आव्हाडप्रमाणे संजय राऊतने सुद्धा आता जे धर्मांतर जो विधेयक आणलेला आहे त्याच्यावर गरळ ओकलेली आहे आणि ते स्वाभाविकच आहे. त्यांनी आता उभाठा गटाने गांधी परिवाराकडनं शरद पवाराकडनं सुभेदारी घेतलेली आहे आणि एक आपल्या विरोधी पक्षाचं वैशिष्ट्य झालेलं आहे. मोदींच्या विरोधात जायचं म्हणजेच हिंदूंच्या विरोधाचं, हिंदूच्या देवी देवतांचा अपमान करायचा, हिंदू धर्मावर आघात करायचा आणि जिहादींचे पाय चाटायचे, त्यांची दलाली करायची. ते संजय राऊत सुद्धा आता करत आहे. त्याची चूक नाही आहे. त्याचे जे मालक आहेत, मग तो आदित्य ठाकरे असो की ते उद्धव ठाकरे असो, ते तेच करतायत. म्हणून मग संजय राऊत जसं करत असेल तर त्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे आणि म्हणून मग तो आता त्याचा विरोध आहे. त्याला त्याचा बरोबर आहे. मग हिंदू धर्म नष्ट झाला त्यांना चालणार आहे. फक्त मुसलमान धर्म जगला पाहिजे म्हणजे मग आपल्याला मतं मिळतील आणि आपली सत्ता पेटी, आपली सत्ता चालूच राहील असं त्यांना वाटत राहतं. खूप खूप भ्रमात आहेत ते. मुसलमान कधीच कोणाचे झाले नाही तर यांचे होणार आहेत का?